पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा नवीन नाही. प्रभावी उपाययोजना नसल्यानं पंचगंगा नदी प्रदूषणाचं दुखणं केव्हा संपणार असा सवाल आता उपस्थित होत आहे. जसजसं नदीचं प्रदूषण वाढत गेलं तसं जलचरांचं अस्तित्वही धोक्यात येऊ लागलं. आता तर नाल्यांचं सांडपाणी नदीमध्ये मिसळत असल्यानं पंचगंगेला मोठ्या प्रमाणात जलपर्णींचा विळखा पडलाय. नदीचं पाणी काळसर आणि हिरवट झाल्यानं मासे, कासवं यासारख्या जलचरांना जीव गमवावा लागतोय. शिवाय दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या गावांमधील ग्रामस्थांचं आरोग्यही धोक्यात आलंय. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, परंतु जैसे थे परिस्थितीमुळे प्रदूषणात दिवसेंदिवस वाढच होत असल्याचं सत्य आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागानं नदीकाठावरील 174 गावांचं सर्वेक्षण हाती घेतलंय. त्याद्वारे प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या घटकांचं विश्लेषण करण्यात आलं. नदीत जलपर्णी वाढल्यानं पाणी दूषित झालंय. रासायनिक पाणी आणि मळयुक्त सांडपाणी नदीत मिसळतं. तसंच दुधाळी, जयंती, बापट कॅम्प, लाईन बाजारसह छोटे छोटे नाले नदीत मिसळून प्रदूषणाची तीव्रता वाढवतात. जयंती नाल्याच्या ठिकाणचं सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू नसल्यानं थेट पंचगंगेत मिसळत असल्याचं काही दिवसांपूर्वी झालेल्या पाहणीतून समोर आलंय. मात्र नदीचं प्रदूषण कायमस्वरूपी थांबवायचं असेल तर नदीत मिसळणारं सांडपाणी रोखणं हाच उपाय असल्याचं मत शिवाजी विद्यापीठातील पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर पी.डी. राऊत यांनी व्यक्त केलं. आता सध्या परिस्थितीमध्ये साखर कारखाने हे बंद आहेत, त्यामुळे मळीचा काही प्रश्न येत नाही. औद्योगिक वसाहती चालू आहेत, पण त्यांचं जे पाणी आहे, प्रदूषित पाणी आहे, ते वेगळ्या प्रकारचं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या ज्या सरकारी यंत्रणा आहेत, ह्या जर चांगल्या चालल्या तर मला वाटतं हे प्रदूषण कमी होईल. वैयक्तिक दृष्टीनं फार थोड्या प्रमाणात हे प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे. सरकारी लेवललाच हे इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहेत, सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहेत किंवा ETP आहेत, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहेत, हे जर चांगल्या इफिशियंटली जर चालवले तर मला वाटतं हे पंचगंगेचं जे दुखणं इतके वर्ष चालू आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी आपण तीच बातमी वाचतोय, तर ती बातमी पुढच्या वर्षी हे जर सगळं झालं तर येणार नाही असं मला वाटतं. दरम्यान पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळानं महापालिका आयुक्तांसह नदीकाठच्या गावांना कारणे दाखवा नोटीस काही दिवसांपूर्वी बजावली आहे. याशिवाय उच्च न्यायालयानं नदी प्रदूषण रोखण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती देखील नेमली आहे. या समितीनं बैठक घेऊन नदी प्रदूषण रोखण्यासंबंधी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज आहे. मात्र वातानुकूलित कार्यालयात बसून केवळ कागदोपत्री घोडे नाचवले जात असल्याचा आरोप प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी केलाय. पुणे विभागीय आयुक्त हे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्यानंतर जिल्हाधिकारी CO इचलकरंजी आयुक्त, महानगरपालिका आयुक्त कोल्हापूर या सगळ्यांची समिती आहे. पण समिती ही AC रूममध्ये बसते आणि त्याच्यामध्ये चर्चा होते. फील्डवर कोणीच यायला तयार नाही. 9.5 वर्ष झाली हा आदेश देऊन, परंतु ह्या पद्धतीनं आजही कामकाज चालू आहे, ते निषेधार्थ आहे. प्रदूषण करणाऱ्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कठोर कारवाई होत नाही हे देखील तितकंच सत्य आहे. पर्यावरण प्रेमींनी वेळोवेळी या संदर्भात प्रशासनाचं लक्ष वेधलंय. मात्र याकडे कानाडोळा करत प्रदूषण मुक्तीच्या आश्वासनांवर त्यांची बोलवण केली जाते. प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर योग्य प्रक्रिया न करता ते नदीत सोडणाऱ्या आणि प्रदूषण नियंत्रण संदर्भातील नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच पंचगंगेत मिसळणारं सांडपाणी रोखणं हीच प्रभावी उपाययोजना ठरू शकते आणि पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचं दुखणं थांबवू शकतं. एस न्यूजसाठी अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर.